ज्ञानदेव तुकाराम श्रीमद सद्गुरु वृंदा महाराज की जय। श्रीमद सद्गुरु लक्ष्मण महाराज की जय। श्रीमद सद्गुरु नारायण महाराज की जय। श्री सिद्ध धर्मासन पीठ की जय। अखंडानंद रूपाय सव्य ज्ञान प्रदायिनी भवध्वांत विनिराय गुंडाक्ष गुरुवे नमः। नित्यं निरन्तरानन्दं सिद्धं ब्रह्म निर्भयं कृत्यातर्कानुभूतिभ्यां अहमस्वद्वयं सदा। कटाक्ष किरणादन्त नमन्मोहादये नमः। अनन्तानन्द कृष्णाय जगन्मङ्गलमूर्तये। अहमस्मि सदा भामि कदाचिन्नाहमप्रियः ब्रह्मैवाहमदशुद्धं सच्चिदानन्दलक्षणम्। अद्वैत मकरंदाच्या तिसऱ्या पाठाला सुरुवात होते। मंगलाचरणाचा काही आपण विचार करीत होतो। मंगलाचरणाचा विचार करीत असताना प्रथमतः आपण याचा विचार केला की संपूर्ण असणाऱ्या श्लोकाच्या योगाने सुद्धा मंगलाचरणाचा विचार होतो आणि त्या प्रबंधाच्या प्रथम अक्षरापासून सुद्धा मंगलाचरणाचा विचार शास्त्राने केलेला आहे। या मकरंदाच्या सुरुवातीला अद्वैत मकरंदाच्या प्रारंभाला मंगलाचरण करीत असताना सदानंद लक्ष्मीधर कवी हे कटाक्ष नावाचा एक शब्द वापरतात आणि त्या शब्दावरून आणि त्या शब्दाच्या असलेल्या पहिल्या अक्षरावरून असं आपल्याला चिंतन करता येतं की पहिलं वापरलेलं अक्षर हे क आहे आणि क हे अक्षर असल्यामुळे आणि औपनिषदिक सिद्धांताच्या दृष्टीने श्रुतीच्या दृष्टीने विचार केला असता कम ब्रह्मेती असं काही चिंतन उपनिषदाने आपल्यासमोर मांडलं आणि क हे ब्रह्म आहे, क हे ब्रह्म आहे, अक्षर हे ब्रह्म आहे अशा पद्धतीचं चिंतन केल्यानंतर क रूप असलेला जो ब्रह्म त्या ब्रह्माचं चिंतन पहिल्यांदा आपल्यासमोर येतं। म्हणजे ब्रह्माचं चिंतन पहिल्यांदा केलं का केलं नाही, वस्तू निर्देश रूप असलेलं मंगलाचरण करीत असताना वस्तूचा निर्देश करणं, आत्मवस्तूचा निर्देश करणं, ब्रह्मवस्तूचा निर्देश करणं, त्या परमात्म वस्तूचा निर्देश करणं, प्रत्यगात्म्याचा निर्देश करणं, कूटस्थाचा निर्देश करणं, आत्म्याचा निर्देश करणं, परब्रह्माचा निर्देश करणं, या सगळ्या गोष्टींचं चिंतन वस्तू निर्देश रूप मंगलाचरणाच्या संबंधाने आपल्याला करावं लागतं। क हा शब्द वापरून, हे अक्षर वापरून ब्रह्माचं चिंतन आम्ही पहिल्यांदा करतोय असा विचार आपल्याला शास्त्राने सांगून दिला आणि त्याच पद्धतीचा विचार लक्षात घेऊन लक्ष्मीधर कवी या ठिकाणी कटाक्ष हा शब्द वापरून कच्या रूपाने पहिल्यांदा ब्रह्माचं चिंतन करतात। अर्थात ग्रंथामध्ये प्रवेश करण्यासाठी म्हणून जो काही अनुबंध चतुष्टयाचा प्रकार आहे त्या अनुबंध चतुष्टयाच्या प्रकारातला पहिला असलेला जो काही अधिकारी विषय प्रयोजन आणि संबंध नावाचा प्रकार आहे त्याच्यामधून विषयाचं प्रतिपादन करायच्या दृष्टीने विचार करत असताना पहिल्यांदा क हा शब्द वापरून प्रतिपाद्य विषय काय आहे या गोष्टीचं चिंतन करतात आणि सांगतात की ब्रह्म या एका असलेल्या गोष्टीचं आपल्याला चिंतन करायचे। केवळ ब्रह्माचं चिंतन करावं याचं आहे का आत्मा आणि ब्रह्म, प्रत्येकात्मा आणि ब्रह्म यांच्या ऐक्याचा या गोष्टीचा विचार करत असताना एक मंगलाचरणाचा पहिल्या दृष्टीने विचार करा। क या असलेल्या एका अक्षराने ब्रह्माचं चिंतन केलं, विषय सांगितला, प्रतिपादिला गेला, प्रतिपाद्य विषयाचं चिंतन केलं आणि त्या प्रतिपाद्य असलेल्या विषयाच्या संबंधाने ऐक्य भाव प्रतिपादन करण्यासाठी म्हणून जिथे जिथे ऐक्य भाव नाही असं ज्या जीवत्व धर्मवान असलेल्या जीवाला वाटत आहे, मनुष्याधिकांना ज्यांना अज्ञान निर्माण झाला आहे त्या अज्ञानी असणाऱ्या मनुष्याधिकांना ही गोष्ट वाटत आहे की जिथे जीव आणि ब्रह्म हे भिन्न स्वरूपाचे आहेत त्या अशा असलेल्या लोकांच्या दृष्टीने सुद्धा चिंतन करीत असताना सांगितलं की जीव आणि ब्रह्म हे भिन्न नसून ते एकरूप असल्या कारणानं
त्या एका असलेल्या क वरून चिंतन करीत असताना आत्म्याचं सुद्धा इथे आम्ही चिंतन करतो. कटाक्ष किरणाचांत. कटाक्ष या शब्दाचा अर्थ सांगत असताना शास्त्राने तिरपी नजर वक्र दृष्टी अशा पद्धतीचं चिंतन केलं. या पहिल्या असलेल्या श्लोकामध्ये दोन पद्धतीची मंगलाचरण सिद्ध होतात. पहिला असलेल्या मंगलाचरणाचा विचार केला आणि उपाधी वगैरे या गोष्टींचा विचार नाही केला तर वस्तुनिर्देश रूप मंगलाचरण आहे असं पहिल्या अक्षरावरून लक्षात येतं. परंतु संपूर्ण असलेल्या श्लोकाचा जर विचार केला तर अनंतानंद कृष्णाय जगन्मंगल मूर्तये यामध्ये श्रीकृष्णाचं स्मरण केलं गेलं. श्रीकृष्णाला आम्ही नमस्कार करतो की जो जगताचा मंगल करणारा आहे वा मंगलाचाही मंगल आहे आणि तो अनंत आणि आनंद स्वरूप असा जो श्रीकृष्ण आहे त्या श्रीकृष्णाच्या संबंधाने आम्ही नमस्काराची क्रिया करतो असं म्हणतात. श्रीकृष्ण साकार की निराकार, सगुण की निर्गुण या गोष्टीचं चिंतन केलं असता आपल्याला लक्षात येतं ज्यावेळी नाम काहीतरी दिलं जातं, नाव काहीतरी दिलं जातं त्यावेळी तिथे कोणता ना कोणता तरी गुण आलेला आहे, कोणता तरी आकार तिथे प्राप्त झाले असं चिंतन करा. म्हणजेच काय आहे, सगुण साकार असलेल्या त्या श्रीकृष्ण परमात्म्याचंही वंदन या ठिकाणी केलं का केलं गेलं नाही, ईश्वराचं वंदन केलं का केलं नाही, नमस्कार रूप मंगलाचरणाचा प्रकारही ते साधला गेला का गेला नाही, साधला गेला. त्याच्या असलेल्या सगुण साकार रूपाच्या संबंधाने नमस्काराची प्रक्रिया करता येते. ब्रह्माच्या संबंधाने नमस्काराची प्रक्रिया नाही होत, तिथे निर्देश रूप अशीच एक प्रक्रिया घडते. त्यामुळे पहिल्या असलेल्या एका अक्षरावरून आपल्याला अशी कल्पना करता येते की तिकडे ते वस्तू निर्देश रूप आहे. परंतु संपूर्ण असलेल्या श्लोकाचा जर विचार करायला गेला तर मात्र तिथे आपल्याला नमस्कार रूप मंगलाचरणाचाही विचार करता येतो. दोन्हीही पद्धतीचं मंगलाचरण होणं गरजेचं आहे. निर्विकारिता प्राप्त करण्यासाठी म्हणून पहिल्यांदी व्यवस्थित असलेली जी साकारता आहे ती तरी समजून घ्यावी लागेल ना. जिथपर्यंत आम्ही आहोत त्या तरी गोष्टीचं ज्ञान करून घ्यावं लागेल ना. अधिकारीपणा मिळवायचा आहे, अधिकारीपणा मिळवायचा आहे म्हणजे नेमकं काय मिळवायचंय, अधिकार सिद्ध करून घ्यायचा आहे म्हणजे नेमकं काय मिळवत आहे. जो आकार वा जे नामरूप वा जो उपाधी मला प्राप्त झाला त्या अशा असलेल्या उपाधीच्या योगाने शुद्धतेची कल्पना पहिल्यांदी मांडली. अधिकार प्राप्ती म्हणजे नेमकं काय होतंय, शुद्धता संपादित करणं तीच गोष्ट आहे ना. मग भले ती आपण वेगळ्या परिभाषेत आधी जरी चिंतन केलेली असली, अंतःकरण शुद्धता माझा उपाधी काय तर अंतःकरण हा एक माझा उपाधी की जो अज्ञान करतोय. मुख्य उपाधीचं चिंतन जरी थोडस बाजूला सोडलं किंवा वेगळ्या शब्दात जरी त्याला म्हटलं तरी अंतःकरण हा उपाधी घेऊन आपण जर पुढे गेलो तर त्या असलेल्या अंतःकरणाचं संशुद्धीकरण करणं, संशोधन करणं ही गोष्ट गरजेची होते का होत नाही. प्राप्त असलेल्या गोष्टीच्या संबंधाने काहीतरी नीटशी धारणा करणं आणि त्याच्यामध्ये योग्य तो बदल करणं, त्याच्या ठिकाणी असलेली जी अशुद्धी आहे, जो कोणता रजोगुणाचा तमोगुणाचा परिणाम झालेला आहे तो सगळा परिणाम बाजूला काढणं, चांचल्य घालून टाकणं, मलिनता घालून टाकणं आणि केवळ उपाधी ज्या स्वरूपाने असतो तेवढाच तो शुद्ध स्वरूपातला उपाधी राहणं हाच काय तो अधिकार प्राप्तीचा विचार शास्त्राने आपल्या समोर सांगितला. अमल आहे, विक्षेप आहे आणि आवरण नावाचा प्रकार आहे. अधिकार्याचा विचार करीत असताना शास्त्राने सांगितलं की त्याच्या ठिकाणी आवरण शिल्लक पाहिजे पण मल आणि विक्षेप नकोय. मल आणि विक्षेप नकोय म्हणजे वासनाही नकोय आणि चांचल्यही त्याच्या ठिकाणी नकोय. जर चांचल्य राहिलं तर तो आत्मस्वरूपाचं चिंतन करण्यासाठी म्हणून कदापि तयार होणार नाही. तो कोणत्याही पद्धतीमध्ये आत प्रवास करण्यासाठी म्हणून कधीही प्रवृत्त होणार नाही. प्रवृत्ती ही नेहमी अंतरंगात ज्याची असते त्याला साधक आपल्याला म्हणता येतं आणि बहिरंगात प्रवृत्ती ज्याची असते तो साधक होत नाही, तो व्यवहारी मनुष्य असतो. व्यवहारी असलेल्या मनुष्याचं चिंतन पहा. व्यवहारी मनुष्य धावतो कुठं, बघतो कुठं, व्यवहार करतो कुठं, बाहेर करतो की आत करतो. बाहेरच त्याचा व्यवहार चाललेला असतो. आतही व्यवहार त्याचा जर चालू झाला तरी तो व्यवहार बाहेर सारखाच असतो. त्याला उदाहरण स्वप्न. स्वप्न तो बघू लागला. अज्ञानी मनुष्य
व्यवहारी मनुष्य आणि स्वप्न बघू लागला. कोणतं स्वप्न पाहिजे? जे गाव बघितलं तसंच गाव बघितलं. जी परिस्थिती त्यांनी इच्छिली त्याच परिस्थितीची कल्पना तो स्वप्नात करेल. तर व्यतिरिक्त काही तो गोष्टीचं चिंतन करतो का? त्यामुळे अंतरंगातला त्याचा प्रवास सुद्धा म्हणजे आतला अंतरंग म्हणत असताना आत्म्याकडचा प्रवास आता इथे अपेक्षित होत नाही. आत थोडासा गेला, जागृत अवस्थेतून स्थूल देहातून सूक्ष्म देहामध्ये प्रविष्ट झाला आणि अंतःकरण पटलावर त्या स्वप्नावस्थेमध्ये जसं जगत आहे बाहेरचं तसं जगत तो बघतो का बघत नाही, जशाला तसं ते जगत बघतो. म्हणजे त्याचा असलेला जो प्रवास आहे तो प्रवास मात्र बाहेरच्याच दिशेचा आहे. भले त्याचं तोंड झोपलेला असताना आत का असेना, अंतःकरण वृत्ती आत का असेना, पण अंतःकरण वृत्ती आत बसून सुद्धा चिंतन काय करते? जसं की एखादा कैदी असतो, कुठं कोंडला? आत कोंडला, जेल मध्ये कोंडला. कैदी येत तो चिंतन कोणतं करतो? आता आत बसलो, आतलं चिंतन करू असं आहे नाही. कधी सुटका होते? बाहेर काय चाललंय, इकडे काय चाललंय, घरी काय चाललंय, या गोष्टीचं जसं तो चिंतन करतो त्याच पद्धतीने झोपलेला मनुष्य, स्वप्नावस्थेत गेलेला, व्यावहारिक असलेला आणि याचं अंतःकरण शुद्ध नाही, मलिनता आहे आणि चांचल्यता आहे, अशा असलेल्या मनुष्याची वृत्ती ही बहिर्देश गमनच करीत असते. बाहेरच ती जात असते, बाहेरच ती चिंतन करीत असते. त्यामुळे त्यांना सहसा साधक आपल्याला म्हणता येत नाही. साधकाची परिभाषा अंतरंगात रमणारा असला पाहिजे. अंतरंगात रमणारा आहे म्हणजे काय? कल्पनेत रमणारा नकोय. नाहीतरी अंतरंगात स्वतःच रमलाय असं म्हणणारा कल्पनेत रमले असू शकतो का? असू शकत नाही. असू शकतो. स्वतःच विचार करत बसला, स्वतःच काहीतरी स्वतःविषयी चिंतन करत बसला, स्वतः डोळे झाकून हसत बसला, स्वतःची बडबड करू लागला. ती कल्पना जो करतो त्याला साधक म्हणता की वेड म्हणता? वेडच म्हणावं लागेल. स्वतःच रमलाय आणि त्याचं जे रमण आहे ते सगळं रमण सुद्धा व्यावहारिक असलेल्या वैश्विक असलेल्या वस्तूंच्या संबंधानेच असल्या कारणानं आणि चांचल्य न गेलं असल्या कारणानं त्याला अंतरंगी असं आपल्याला म्हणता येत नाही. संतांचा विचार करा. संत, साधू, सज्जन, साधक या सगळ्यांचा विचार केला तर अंतरंगता त्यांच्या ठिकाणी असते. अंतरंगता म्हणजे काय? बहिरंगतेचा संपूर्ण त्याग आहे. बहिरंगता काही शिल्लक राहिली नसते. बहिरंगता शिल्लक राहिली नाही म्हणजे व्यवहाराची देणं घेणं काही राहिलेलं नाही. केवळ शरीर निर्धारणापुरती त्यांची जी काही प्रवृत्ती होते ती प्रवृत्ती मात्र महत्वाची. ज्ञानाचं वर्णन मी इथे करीत नाही. ज्ञानी महात्मा ज्याला समाधी प्राप्त झाली तो महात्मा सुद्धा केवळ देह रक्षणार्थच वृत्तीवर येतो. पण त्याचं असलेलं वर्णन आता इथे चाललेलं नाही. इथे वर्णन चाललंय साधकाचं. साधक ही विषय ग्रहण करीत नाही. विषयाच्या संबंधाने दोष दृष्टी ठेवणारा तो असल्या कारणानं त्या साधकाच्या ठिकाणी विषयांची होणारी प्राप्ती ही तशी होत नाही. त्यामुळे तो अंतरंगात रमतो. बहिरंगाचा सर्वथा त्यांनी त्याग केलेला असतो. किंवा अधिकार प्राप्तीच्या असलेल्या संपत्तीमध्ये एक उपरम नावाचा प्रकार सांगितला आणि त्या उपरम नावाच्या प्रकारामध्ये सुद्धा तीच गोष्ट आली का नाही? शांती प्राप्त असणाऱ्या वस्तूंच्या संबंधाने विधिपूर्वक त्यागाची प्रक्रिया ती उपरमामध्ये येते का? येत नाही. उपरमामध्ये गोष्ट येते. वैराग्यामध्ये त्याग येतो, इच्छा त्याग येतो. ही जरी गोष्ट खरी असली तरी तो इच्छा त्याग काही बंदिस्त नाही. अप्राप्त वस्तूची सुद्धा इच्छा असते का? असत नाही. अप्राप्ताची इच्छा असते. उपरमाचा विचार केला तर उपरमामध्ये प्राप्त असलेल्या वस्तूचा त्याग आपल्याला करावा लागतो. नाहीतर कोणतंही काम भागत नाही. म्हणजेच काय काय प्राप्त आहे? विषय प्राप्त आहे. कोणकोणते विषय प्राप्त आहे? ठोक विचार जर केला तर पुत्र, पौत्रादी, पत्नी वगैरे जो काही विधीने स्वीकार केलेला भाग आहे, विधीपूर्वक स्वीकार केलेला जो काही भाग आहे त्या सगळ्या असलेल्या भागाचा मला त्याग करावा लागतो. तोपर्यंत कोणत्याही पद्धतीत माझं कल्याण होत नाही. याला उपरम म्हणा. म्हणजे काय आहे? सर्वथैव
बहिरंगाचा त्याग केला का केला नाही? देह तादात्म्य अशी असलेली वृत्ती सुद्धा टाकावी लागते का लागत नाही? सगळ्यात जवळ असलेला कोण आहे? पत्नी जवळ आहे की पुत्र जवळ आहे? नाही, देह जवळ आहे. माझा देह सगळ्यात मुख्य आहे. हा देह असेल तर मग समजताय सिर सलामत तो पगडी 50. मी असेल तर बायको पोरं सगळेच करत आणि मीच नसेल तर ती गोष्ट होणे संभव नाही. त्यामुळे विचार करा, सगळ्यात जवळ काय आहे? तर देह आहे. आणि त्या साधकाच्या अंतरंगाचा विचार करीत असताना देह तादात्म्याचा सुद्धा त्याग करावा लागतो. देह हाच आत्मा आहे अशा पद्धतीची असलेली देहात्म बुद्धी जी आहे त्या देहात्म बुद्धीचा सुद्धा आम्हाला त्याग करावा लागतो. म्हणजे काय त्याग केला? सर्वथैव बहिरंगाचा त्याग करण्याची जी प्रक्रिया, ती प्रक्रिया मात्र साधकाच्या ठिकाणी होते. आणि अशा असलेल्या प्रक्रियेतूनच अंतरंगाचा मार्ग प्रशस्त होत राहतो. नाही, प्रक्रिया चालू आहे त्याला साधक म्हणावं लागतं. त्यागाची प्रक्रिया ज्यावेळी चालू होते, विधीपूर्वक चालू होते त्यागाची प्रक्रिया, मग तो विधी म्हणजे काहीतरी बाहेर केलंच पाहिजे हा भाग स्पष्ट रूपाचा आहे. संन्यास घेणं हा भाग स्पष्ट रूपाचा आहे, मग तो साधक तर आहेच आहे. पण एखादा जर अंतरंगाने मानसिक अवस्थेने अनासक्त योगाने जर याच्यातून निवृत्त झाला, तुकाराम महाराजांसारखे महात्मे असतात का नसतात? आहेत ना. त्यांनी संन्यास घेतला होता का? नाही घेतला. पण अनासक्त योग प्राप्त झाला का? झाला नाही प्राप्त. झाला नाही योग प्राप्त. मग त्यांना साधक म्हणायचं नाही का? जोपर्यंत साधक अवस्था प्राप्त होत नाही तोपर्यंत सिद्धावस्था कुठून येणार आहे? साधन करणारा साधक असतो आणि साधनाच्या पूर्तीच्या उपरांत फलरूपाने सिद्धावस्था प्राप्त होते. त्यामुळे प्रयत्न करणारा साधक आहे, प्रयत्नरत असणारा साधक आहे. पण बहिरंगाचा जशाला तसा स्वीकार आहे आणि आत्म्याचं चिंतन करण्याची चेष्टा करतो, त्याला साधक कसं म्हणावं? त्याला साधक म्हणता येत नाही. हे सुटणं कसं आहे? उभयतांची असलेली जी स्थिती आहे ती स्थिती वैराग्यामध्ये सोडायचंय 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 आणि तीव्रता त्याच्यात प्राप्त झाली की तो सोडतो. साधक चालू होतो, साधक अवस्था मग चालू होते. विवेक, वैराग्य, समाधी, षटक, शम दम उपरम श्रद्धा, तितिक्षा, समाधान, ही 6 संपत्ती जी सांगितली आणि तीव्र इच्छा मुक्त होण्याची, अशी ज्यावेळी त्याला प्राप्त होती त्यावेळी साधकत्व निर्माण होतं. ही सगळी प्रक्रिया कशाच्या संबंधाची आहे? तर बाहेरील असलेल्या सगळ्या मलिनतेच्या संबंधाने, बाहेर असलेल्या सगळ्या चांचल्यतेच्या संबंधाने त्यागाची, ते सोडून देण्याची जी इच्छा निर्माण होते वा ती जी स्थिती निर्माण होते, ती स्थिती जोपर्यंत निर्माण होत नाही तोपर्यंत त्याला आपल्याला अधिकारी म्हणता येत नाही. म्हणजे काय? अधिकारीपणा हा ठरतो कशावरून? सिद्ध झाला का? ज्ञानी झाला का? नाही, ज्ञानी नाही झाला, अधिकारी झाला. अधिकारी झाला म्हणजे बदल कशात केला? ब्रह्मात बदल केला, देहात बदल केला, जगतात बदल केला, बुद्धीत बदल केला. केला बदल कशामध्ये? प्राप्त असलेल्या उपाधीमध्ये मलिनता घालवणं, चांचल्य घालवणं, एवढा काय तो बदल केला. म्हणजे मला जे प्राप्त आहे, जो उपाधी मला प्राप्त आहे, जे अंतःकरण मला प्राप्त आहे, जी बुद्धी मला प्राप्त आहे, अंतःकरण, बुद्धी, मन, चित्त, अहंकार या चारीच्या दृष्टीने विचार करा. जे हे मला प्राप्त आहे त्या प्राप्त असलेल्या, आणि त्यांचा छेद करायचा आहे, दुसऱ्याचा छेद करायचा नाही. परमार्थ अंतरंग साधना किंवा परमार्थ साधना म्हणजे काय? जे मला हे अज्ञान प्राप्त झालेलं आहे त्या एका अज्ञानाचा छेद करायचा आहे ना. दुसरी कोणती गोष्ट करायची, पण छेद कसा केला जाईल? तो हळूवार होईल, कारण का त्याच्यामध्ये शुद्धी करावी लागेल. अधिकार नाही ना. अधिकार निर्माण झाल्यानंतर कर्तव्य रूपाने ज्यावेळी ती काही काम करेल त्यावेळी जो उपदेश होईल त्यावेळी क्षणात तो मिटून जाईल. पण जोपर्यंत ती स्थिती प्राप्त होत नाही तोपर्यंत मला मिळतं जुळतं घेऊन चालावं लागेल का? चालावं लागणार नाही. पण मिळतं जुळतं घेऊन चालण्याची असलेली जी प्रक्रिया आहे, म्हणजे आपण जो शब्द वापरतो व्यवहारिक,
त्या शब्दाचा उपयोग करून आपण पुढे जाऊ. हा पारिभाषिक शब्द नाही किंवा ही परिस्थिती सुद्धा आपल्याला परमार्थात सापडणार नाही की मिळतं जुळतं घेऊन चाललंय म्हणून. समजून घेण्यासाठी दृष्टांतपर आपण हा शब्द वापरतो. म्हणजेच काय, त्या अंतःकरणाची मला प्राप्ती झाली. ते अंतःकरणाची म्हणजे अज्ञान नावाचा माझा उपाधी आहे, अंतःकरण नावाचा माझा उपाधी आहे. उपाधी म्हणजे काहीतरी परिच्छिन्न केलेला माझा भाग. आत्मा आहे ना मी, ब्रह्म आहे ना मी, पण मला वाटत नाही ना मी ते व्यापक आहे, पण मला वाटत नाही ना. का वाटत नाही? मला जो देह प्राप्त झाला, मला जो उपाधी प्राप्त झाला, मी ज्याच्याने परिच्छिन्न झालो, ज्याच्याने मी अवच्छिन्न झालो, वा अवच्छेद माझा झाला गेला, ते जे अवच्छेदक आहे, परिच्छेदक आहे, त्याला आपण उपाधी म्हणतो. ते स्वतः तर राहतच राहत, ते स्वतः तर असतच. या गोष्टीचा विचार करा. त्या एका असलेल्या अंतःकरणाच्या दृष्टीने अंतःकरणाची असलेली जी काही शुद्धता आपण काही म्हणतो, मलिनता घालवणं म्हणतोय, चांचल्य घालवणं म्हणतोय, तो त्या घालविण्यामध्ये घालविल्यानंतर प्राप्त होणारी जी स्थिती आहे, ती प्राप्त होणारी स्थिती म्हणजे अधिकारपणा आहे. म्हणजे सिद्धता प्राप्त होत नाही. का प्राप्त होत नाही? आवरण नावाचा एक जो शिल्लक राहिला ना, एक मल आहे, एक विक्षेप आहे आणि एक आवरण आहे. अधिकारी कोण? ज्याचं आवरण शिल्लक राहिलं केवळ तो अधिकारी. मलही गेला म्हणजे वासनाही गेली, विक्षेप गेला म्हणजे चांचल्यही गेलं, आवरण शिल्लक राहिले तो अधिकारी, असं आपल्याला चिंतन करता येतं. त्या अशा असलेल्या अधिकार्याच्या संबंधाचा विचार करा. ग्रंथाचा अधिकारी सुद्धा असतो. ग्रंथाच्या अधिकाऱ्याचं चिंतन आपण मागील काही पाठामध्ये केलं. या ग्रंथाचा अधिकारी कोण? वेदांत तत्व चिंतनाचा अधिकाऱ्याचं चिंतन करीत असताना पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात येते की अज्ञान आहे, ज्ञान प्राप्त करून घ्यायचंय. म्हणजे पहिल्यांदा अज्ञानी हा अधिकारी झाला. कसला अज्ञानी अधिकारी आहे म्हटल्यानंतर ज्याचं आवरण शिल्लक राहिले तो अज्ञानी अधिकारी असं चिंतन येतं. नुसतं आवरण शिल्लक राहिले तो अधिकारी आहे म्हणजे मन विक्षेप नाही, त्याचं चिंतन येतं. पण अज्ञानाला सुद्धा अधिकार आहे म्हटल्यानंतर कसा तो अधिकार प्राप्त करून घ्यायचा असा प्रश्न पडल्यानंतर मन विक्षेप कसे घालवले पाहिजे या गोष्टीचं चिंतन येतं. आणि त्या गोष्टीचं चिंतन करत असताना या ठिकाणी एक उतारा देतात, प्रवेश देतात आणि स्वयंप्रकाश येते या उतार्यामध्ये येतात. निरंतर नित्याद्यनुष्ठान शुद्ध स्वांततया, स्वांतःकरणाची स्व अंतःकरणाची शुद्धी करावयासाठी काय काय केलं पाहिजे तर नित्य नैमित्तिक कर्माचा विचार करा, त्याचा अनुष्ठान करा. म्हणजे अंतःकरणाची शुद्धता होते. ती शुद्धता भले विषय प्राप्तीच्या संबंधाने काही काळ असेल वा विषयाच्या अप्राप्तीच्या संबंधाने काही काळ असेल. सुखोपभोग ही नित्य नैमित्तिक कर्माच्या अनुष्ठानाने प्राप्त होतो आणि दुःख निराश ही नित्य नैमित्तिक कर्माच्या अनुष्ठानाने प्राप्त होतो. त्या नित्य नैमित्तिक अनुष्ठानाचं जे ध्येय आहे, परमध्येय, ते परमध्येय काय? अंतःकरण शुद्ध करणं. त्यामुळे प्रत्येक वेळी सुखच मिळेल असं काही नाही. दुःखहरण करण्याची प्रक्रिया ही सुखदायकच होईल असंही काही नाही. याच्यामध्ये विधी आपल्याला सांगता येत नाही. फल काय आहे? झाड आहे, लावले ते सरळच फांदी जावी आणि फळ यावं असा नियम आहे का? असंही जाईल असंही जाईल, कसं का जाईना? फळ आल्याशी कारण आहे ना. फळ येताना तुम्ही त्याला काही बांधू शकत नाही, वळीन त्यात पकडू शकत नाही की असंच फळ आलं पाहिजे म्हणून. फळ येणं महत्वाचं आहे. त्यामुळे नित्य नैमित्तिक कर्माचं अनुष्ठान केलं असता अंतःकरणाची असलेली ती शुद्धी आहे, ती शुद्धी मात्र होऊन जाते. पहिल्यांदा सांगितलं निष्काम कर्म करा, ते नाही जमत तर सकाम कर्म करा, आणि तेही नाही जमत तर विषय सोडून द्या. निषिद्ध कर्म करता येत नाही. आणि आता गडबड अशी चालू आहे सगळ्यांची. धर्म बदला, काल बदललाय, धर्म बदला, काय बिघडते? धर्म बदला म्हणजे काय बदला? धर्मात बदल करायचा, हा ठीक, चांगली गोष्ट. एकात बदल करायचा म्हणजे शून्य घालून करायचा का? नाही. नसलेली वस्तू घालून करायचा का? नाही. का एकाच अवमूल्यन होईल असा बदल करायचा का? नाही.
त्याला बदल करताना दुसरा धर्मच सांगावा लागेल ना. हा धर्म कठीण आहे, मग त्याचा पर्याय काय? दुसरा धर्म तो सांगावा लागेल ना. आपद धर्म, संकट धर्म, गौण धर्म, काहीतरी सांगावं लागेल, पण धर्म सांगावं लागेल ना. पण लोकांना धर्म नकोय. धर्मात बदल करा म्हणणारे लोक बहुधा अधर्माचं प्रतिपादन करणारे असतात. म्हणजे त्यांना आवडतं काय? अधर्म करणं. एक शंका घेतली जाते. शंका अशी असते, प्राप्तिपूर्वक निषेध असतो. माझ्याकडे 1,00,000 रुपये नाहीत आणि मी म्हणलं मी ₹1,00,000 दान करतो. कुठं दान करशील? नाहीच ना. नसलेल्या गोष्टीचा काय विचार? प्राप्तिपूर्वक त्याग, प्राप्तिपूर्वक दान असलं तर खरं, आणि नसलं तर मग माझ्याकडे सुख आहे तर मी देऊ शकतो. प्रसक्त प्रतिषेध असतो. प्राप्तिपूर्वक निषेध करावा, प्राप्तिपूर्वक त्याग करावा. आणि तुम्ही अधर्माचा का निषेध करता? प्राप्त आहे का अधर्म? अधर्म प्राप्त आहे का? निषेध करता का करत नाही? मग प्राप्तिपूर्वक करता का अप्राप्तिपूर्वक करता? या गोष्टीचा विचार करा. या गोष्टीचा विचार केला तर एक गोष्ट लक्षात येते, या कोटीतला तो विचारच नाही. निषिद्ध असलेला, निषेध्य असलेला भाग करावयाचा नाही. जो भाग करावयाचा आहे त्या विधी भागामध्ये प्राप्तिपूर्वक निषेधाचा विचार असतो. निषिद्ध भागामध्ये प्राप्तिपूर्वक निषेधाचा विचार होत नाही. असा जर विचार केला तर निषेध्य भागाचं जे काही मत घेणं चाललंय, धर्म बदला म्हणून अधर्माचं जे स्वीकरण आहे, ती गोष्ट होऊ शकते का? होऊ शकत नाही. अधर्माचा कदापि आपल्याला निषिद्ध कर्माचा कोणत्याही पद्धतीत स्वीकार करता येत नाही, कारण का तिथे प्राप्तिपूर्वक निषेधाची व्यवस्था नाहीच नाही. जो म्हणून काही विधी सांगितला त्या असलेल्या विधीच्या संबंधाचा विचार केला, पुण्यकर्माच्या संबंधाचा विचार केला, तर त्याच्या ठिकाणी मात्र आम्ही ही गोष्ट म्हणू शकतो, सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणं व्रज. पहिल्यांदा धर्म तरी पाहिजे. अर्जुनाच्या ठिकाणी धर्म असला पाहिजे, तो धर्म असला पाहिजे, मग टाकेल. नाही म्हणे अधर्म आहे मग टाकून दे, त्याच्यासाठी तो श्लोक नाही. पहिल्यांदा सांगितलं अधर्मी असेल तर इथे येऊ नकोस. अधर्म्याची जे काही काम नाही त्याला ती बुद्धी होणार नाही. धार्मिकता असेल आणि त्या धार्मिकतेचं बंधन द्वैताच्या रूपामध्ये जर अंतिम असलेल्या परमार्थाच्या अवस्थेत त्या साधकाला अडचण करणारं ठरतंय तर मग त्याचा त्याग करावा लागतो, नाही तर त्याग करता येत नाही. पत्नीचा त्याग करा, पुत्राचा त्याग करा, शास्त्र सांगतं. कोणाला सांगतंय? ज्याला मोक्ष प्राप्त करून घ्यायचाय त्याला. उठलं की सुटलं कोणतेही गृहस्थी समोर बसले आणि त्यांना गृहस्थी मार्गाने सांगायचं बायको सोडून दे, पोराला सोडून दे, घरदार सोडून दे, चालतं? चालत नाही. ते अधिकार कुणाचा आहे? सांगायचे कुणाला? त्या गोष्टीचा आपल्याला विचार करावा लागतो. एका असलेल्या मुमुक्षुच्या संबंधाने, एका असलेल्या अधिकार्याच्या संबंधाने शास्त्र ही भाषा करतं. प्राप्तिपूर्वक असा असलेल्या त्यागाचाही विचार त्या ठिकाणी करता येतो. मी आपल्याला याच्यासाठी ही सगळी गोष्ट सांगतोय. अधिकारी म्हणजे प्राप्त असलेल्या त्या अंतःकरण नावाच्या उपाधीच्या योगानं, मनाच्या योगानं तिथे नीटशी व्यवस्था लावणं, तिथे सत्वधृती निर्माण करणं, हे काहीतरी काम केलं असता त्या व्यक्तीच्या ठिकाणी अधिकारीपणा निर्माण होतो. अधिकारी, या ग्रंथाचा अधिकारी, वेदांताचा अधिकारी असा आहे की त्याचा आवरण शिल्लक आहे. या ग्रंथाचा अधिकारी सांगत असताना मागील 2 पाठ आपण असं चिंतन केलं की ज्याचं अदृढ अपरोक्ष ज्ञान झालं आहे असा या ग्रंथाचा अधिकारी आहे. दृढ अपरोक्ष ज्ञानाचं फल जीव ब्रह्मैक्य ज्ञान, जे परम प्रयोजन रूप मोक्षाचं अवांतर प्रयोजन आहे, हे सिद्ध आहे, हा सिद्धांत आहे. त्या जीव ब्रह्मैक्य ज्ञानाची प्राप्ती दृढापरोक्ष ज्ञान, जीव ब्रह्मैक्य हे दृढापरोक्ष ज्ञान असणं, मग मोक्षाची प्राप्ती होणं,
ही गोष्ट सिद्ध होते. पण जीव ब्रह्मैक्य ज्ञानाच्या संबंधाने जर अदृढतेचा विचार केला, अदृढ अपरोक्ष ज्ञान जर त्याला असलं, तर त्या अदृढ अपरोक्ष असलेल्या जीव ब्रह्मैक्य ज्ञानाचा परिणाम मोक्षात होईल का? होणार नाही. मोक्षामध्ये त्याची परिणती होणार नाही. कारण का? अज्ञानाला संपूर्णपणे घालविण्याचं सामर्थ्य त्या ज्ञानात नाही ना. संपूर्णपणे अज्ञान घालवेल कसं? आणि जोपर्यंत अज्ञान जात नाही तोपर्यंत स्वयंप्रकाशित असणारा जो आत्मा आहे, तो आत्मा कोणत्याही पद्धतीमध्ये पुढ्यात येणार नाही. आत्म्याचं दृढ अपरोक्ष असं ज्ञान, साक्षात असं ज्ञान, प्रत्यक्ष असं ज्ञान आम्हाला कधी होणार नाही. त्या गोष्टीचं आपल्याला चिंतन करावं लागतं. म्हणजेच काय? अदृढ अपरोक्ष असलेल्या त्या ज्ञानाला कोणत्याही पद्धतीमध्ये अज्ञानाचा जशाला तसा निराश करता येणं थोडं कठीण आहे. त्या अज्ञानाचा निराश करावयाचं जर ठरलं तर कोणत्याही पद्धतीत आपल्याला ज्ञानाच्या संबंधाने दृढता आणि अपरोक्षता संपादित करावी लागते. जोपर्यंत दृढता येत नाही, अपरोक्षता येत नाही, तोपर्यंत अज्ञान निघून जाणार नाही. आणि अज्ञान जोपर्यंत निघून जात नाही तोपर्यंत आवरण गेलं असं म्हणता तरी कसं? आवरणच नाही गेलं तर ते ज्ञान झाले असंही म्हणता येत नाही. आणि ज्ञान झालं नाही तर अवांतर प्रयोजन प्राप्त नाही झालं तर परम प्रयोजन तर दूर आहे, लांब आहे, अजून त्याची प्राप्ती होणार नाही. म्हणजे जीवन मुक्ती वगैरे इत्यादी ज्या शास्त्रीय असलेली सिद्धांत आहेत, गोष्टी आहेत, अवस्था आहेत, त्या अवस्थेची प्राप्ती कोणत्याही साधकाला होऊ शकत नाही. मग त्या अशा असलेल्या साधकाने काय केलं पाहिजे? काय आहे त्याच्या ठिकाणी? अज्ञान आहे का नाही? हो, अज्ञान आहे. कसलं अज्ञान आहे? संशय रूपाचं आहे. म्हणजे व्यावहारिक असलेल्या मनुष्याप्रमाणे का नाही? तसं नाही. साधारण असलेल्या मनुष्याचा विचार करा. जगताच्या सत्यत्वाचा निश्चय त्याच्या ठिकाणी आहे. जगत खरे असाही निश्चय त्याच्या ठिकाणी. याच्यापाशी तो निश्चय नाही. ब्रह्माचं त्याला शब्दही माहित नाही साधारण मनुष्याला. आणि याला त्याचं ज्ञान झालंय. हा अदृढ आहे, हरकत नाही. अदृढ असलं तरी ज्ञान आहे का? ज्ञान नाही. ज्ञान आहे, दिवा आहे, लहान आहे. हो, अंधकार गावातला दूर करणार नाही, थोडा तरी दूर करेल का नाही? सगळ्या गावातला अंधकार दूर करण्यासाठी सूर्य लागेल. पण दिवा आहे म्हणजे अंधकार दूर करणार नाही असं होणार नाही. हो, मोठा अंधकार आहे, लांबचा प्रदेश आहे, ठीक, प्रकाशित होणार नाही. पण काहीतरी प्रकाशन करतो का? करत नाही. उदाहरण पूर्ण बसणार नाही, पण काहीतरी प्रकाशमानता आहे का नाही? या गोष्टीचं चिंतन केलं असता असं लक्षात येतं की अदृढ तरी पण अपरोक्ष, परोक्ष नाहीये. परोक्ष असलेलं ज्ञान असलं तरी ते आवरणाचा तसा निषेध करीत नाही. त्या आवरणाचे सुद्धा काही प्रकार. शोकनाश करणं हे त्या परोक्ष ज्ञानाचं काम आहे. पहिल्यांदा शोकनाश करतो. शोकनाश म्हणजे दुःख नाश होतो. की ब्रह्म नाही असं नाही, ब्रह्म आहे हे परोक्ष ज्ञान. ब्रह्म आहे, मी ब्रह्म हे अपरोक्ष ज्ञान आहे. अस्तित्व त्याचं शास्त्रीय सिद्धांताने मान्य करणं, या एका असलेल्या गोष्टीवरून शोक नाश होण्याची स्थिती त्याच्या ठिकाणी निर्माण होते. कुणीच नाही, कुणीच नाही, कुणीच नाही असं म्हणणारा दुःखामध्ये जसा जात असतो आणि त्या दुःखातून त्याला जर वर यायचं असेल तर शास्त्रीय असलेल्या गोष्टीवर विश्वास जर त्याने ठेवला आणि ते त्याला ज्ञान झालं तर तो म्हणतो देव आहे. कुणी नसला तरी देव आहे का नाही? देव स्वतः आहे. कुठे आहे? हो, इथेच आहे, देव आहे. मग आहे म्हणण्यामध्ये शोकनाश होतो, दुःख नाश होतो. कुणीतरी सोबती आहे अशा पद्धतीचा विचार होतो. ते परोक्ष ज्ञान कोणत्याही पद्धतीने आपल्याला काही कामाचं नाही. त्या मोक्षाच्या संबंधाने एक पायरी आहे, ती पुढे जायची पायरी आहे, त्यातही बात नाही. पण ही पायरी म्हणजे अंतिम पायरी नाही. वा या अंतिम पायरीचा जर आम्ही ती पायरी चढली किंवा आम्ही ती पायरी ओलांडली तर आम्हाला काही लगेच ज्ञान होणार आहे असं नाही. तर तिथे मात्र आम्हाला अज्ञानाचा समूळ नाश करण्याच्या साठी म्हणून अपरोक्ष ज्ञानाची गरज असतेच असते. अदृढता आहे म्हणजे ज्ञानही आहे पण ज्ञानाचा जोर कमी आहे आणि
अज्ञान मात्र जशाला तसा आहे. अज्ञानामध्ये सामान्य मनुष्याच्या दृष्टीने बदल आहे, फरक आहे, वेगळेपण आहे. पण त्या अशा असलेल्या अज्ञानामध्ये जरी बदल असला तरी अज्ञान आहे का नाही? अज्ञान आहे. लहान मुलगा असला त्याला थोडस कळतं, मोठा मनुष्य असला त्याला जास्ती कळतं. कळत नाही हा प्रकार सारखा आहे का? सारखा नाही. दोघांमध्ये कमी जास्तीपणा कळण्याच्या संबंधाचा आहे, पण कळत नाही या भागामध्ये दोघही समसमान आहेत ना. विदेश आहे, विदेशामधली संस्कृती आहे, माहित नाही मला, आणि एखाद्या लहान मुलालाही माहित नाही. काय फरक आहे माहित नसण्यामध्ये दोघांच्या? काहीच फरक नाही. माहिती असण्यामध्ये फरक असू शकतो की मला थोडं माहिती आहे किंवा त्याला अजून थोडस माहिती आहे, पण माहित नाही या गोष्टीत काय फरक होतो? माहित नाही या गोष्टीत काही फरक होत नाही, कारण का नाहीच ना, ते कल्पना त्या गोष्टीची नसल्यामुळे त्याच्यामध्ये कोणताही फरक आपल्याला करता येत नाही. याचही अज्ञान आहे आणि त्याचही अज्ञानच आहे, पण ते असं असलेलं अज्ञान फरक असला तरी अज्ञान आहे. आणि त्या अज्ञानाचा असलेला जो उपाय आहे, हा भेदच केला ना. अज्ञानाने सामान्य रूपाने समसमानता करता येते, पण त्याच्या ठिकाणी निर्माण झालेलं जे अदृढ आहे आणि अदृढ ज्ञान आहे, त्या अदृढ ज्ञानाच्या योगाच्या संबंधाने विचार करा. अज्ञानाच्या निवारणाचा विचार बाजूला होतो. लहान मुलाला एखाद्या मोठ्या शक्तिशाली माणसाला दूर लोटता येणार नाही, पण थोडासा मोठा व्यक्ती असला तर लोटेल ना लगेच. शक्ती काय आहे, अधिकार काय त्याच्यापाशी, या गोष्टीचा विचार केला तर अज्ञानाच्या निवृत्तीचा विचार आपल्याला करता येतो. त्यामुळे अधिकाराप्रमाणे प्राप्त असलेल्या ज्ञानाप्रमाणे अज्ञानाच्या निवारणाचा असलेला उपाय हा बदलत असतो. त्यामुळे श्रवण मनन निधिध्यासनादी असलेली कर्तव्य ही सामान्य असणाऱ्या अधिकाऱ्याच्या संबंधाने शास्त्राने सांगितली. आत्मावारे द्रष्टव्यः, श्रोतव्यो, मंतव्यो, निधिध्यासितव्यः. आत्म्याचं ज्ञान करून घ्यायचे तर पहिल्यांदा बघा, आत्मा पहा, दृष्टीने पहा, साक्षात पहा. ज्ञान नाही ना मग ऐका, श्रवण करा, म्हणजे तेच परिणाम. तेही नाही, मन नाही, तोच प्रकार. निधिध्यासितव्यः, निधिध्यासन करा, तोच परिणाम. या गोष्टीचं आपल्याला चिंतन करावं लागतं. श्रवण मनन निधिध्यासन तत्वम पदार्थ शोधन या सगळ्या पायऱ्या ज्ञान प्राप्तीच्या दृष्टीने सांगितल्या. ज्याला ज्ञान झालं त्याच्या दृष्टीने विचार केला आणि काही संशय शिल्लक राहिला, अशी व्यक्ती असेल, असा साधक असेल, तर त्याच्या दृष्टीने विचार केला तर सांगितलं जातं की त्याच्या संबंधाने विचार करा. त्याला काय सांगावं लागेल? त्याला श्रवण करण्याची गरज नाही, अजून काही ऐकण्याची काही आवश्यकता नाही. मग त्यांनी काय केलं पाहिजे? युक्तीने अद्वैत ब्रह्मचिंतन त्याचं त्यांनी करणं ही गोष्ट गरजेची आहे. जोपर्यंत तो युक्तीने, युक्तिपूर्ण रीतीने यौक्तिक अद्वैत ब्रह्मचिंतन करीत नाही, तोपर्यंत त्याला ब्रह्माचं ज्ञान होणार नाही. असं का सांगितलं? सगळं त्यांनी ऐकलंय नीट, म्हणून तर ज्ञान प्राप्त झालंय. अदृढ आहे, हरकत नाही, पण आता कुणीतरी सांगण्याची गरज नाही त्याला. सगळं तुझ्यापाशी दिलंय. नामदेवरायचे का म्हणते, सद्गुरु नाही के कृपा मज केली, निज वस्तू दाविली माझी मज, माझे सुख मज दाविले डोळा. हे कोणाचं कोणी दाखवलं? माझच मन आपुली आपण करा सोडवण. हे सांगणं काय? माझं मला चिंतन करावं लागेल. श्रवण करणं हे माझं कर्तव्य आहे, खरंय. सांगणं गुरूंचं कर्तव्य आहे, खरंय. आणि त्याच्या पुढे जाऊन मनन करणं हे कोणाचं कर्तव्य? गुरूंचं. माझ्यासाठी गुरु मनन करत बसले. मला ब्रह्मज्ञान व्हावं म्हणून गुरूंनी होम हवन जप तप सगळं चालू केले. चालतं? चालत नाही. गुरु म्हणतात तुला सांगितलं, माझं काम संपलं, तू उठ, ग्रंथ घे, निघून जा, पंढरीची वारी कर, नाहीतर अजून काय कर, पुन्हा तोंड दाखवू नको. जोपर्यंत ज्ञान होत नाही तोपर्यंत. असं नाही ना. एका उपनिषदामध्ये सुद्धा एक कथा आहे. एक
शिष्य गेला गुरुंकडे आणि त्यांनी प्रश्न केला, मला ब्रह्मज्ञान हवंय, द्या ब्रह्मज्ञान. आता एक तरी गोष्ट अशी आहे की ब्रह्मज्ञानाचा प्रश्न द्या म्हणून करावा पंचायत आहे. कारण का नाही का ते ज्ञानी सिद्ध आहेत, मग त्यांच्या दृष्टीने ब्रह्म नाही असं नाही, त्यामुळे द्या म्हणायची पंचायत आहे. आणि नाही करावा तर ब्रह्मज्ञान होणार कोणाला आहे? दोन्हीकडनं प्रश्न आहे. मग तिथे काय आहे? तिथला प्रश्न कसा असतो? बुद्धिपूर्ण रीतीने विचार, विवेकाने विचार करा. प्रश्न काय? संसाराचा विचार. सगळे असलेल्या साधकांचं चरित्र पहा. संसार खरा की खोटा, आत्मा कसा आहे, या गोष्टीचा असा सगळा असलेला साधनेच्या प्रवासाचा प्रारंभ असतो. संसाराचं चिंतन करतात. प्रश्न विचारला अद्वैत ब्रह्मचिंतनाचा आणि विचार संसाराचा आहे, खरा आहे का खोटा आहे, मिथ्या आहे का सत्य आहे. आणि त्या गोष्टीतून सगळं चालू होत जागृती स्वप्न सुषुप्ती करीत मग आत 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 जात जात हे नाही एवढं सांगून राहिलेलं काय ते जात नाही असं सांगण्यापर्यंत ही प्रवृत्ती असते. त्याने विचारलं ब्रह्मज्ञान करून द्या, मला ब्रह्मज्ञान हवंय, काय करावं? गुरुजींनी सांगितलं एक गाय घे, ही गाय घेऊन जा. 1000 गाई जोपर्यंत होत नाही तोपर्यंत घेऊ नको. आता एक गायची 1000 गाई व्हायला काय थोडा वेळ लागतो काय? तो घेऊन गेला. 1000 गाई झाल्या. 1000 गायींची सेवा केली. 1000 गायींची सेवा केल्यानंतर त्याचं अंतःकरण शुद्ध झालं. आता ते कर्म आहे ना, अंतःकरण त्याचं शुद्ध झालं. आता 1000 गायी झाल्या. आता गुरुजी म्हणले सांगतो म्हणून गुरुजींकडे पुन्हा जायला तो प्रवृत्त झाला. गुरुजींकडे गेला की गुरुजी म्हणले अजून 1000 गायी होऊ दे. त्या ठेवून घेतल्या. दुसरी एक दिली 1000 गायी होऊ दे. दुसऱ्या 1000 गायींना करण्यासाठी म्हणून तो घेऊन गेला आणि तिथे गेल्यानंतर पुन्हा 1000 गायी झाल्या. 1000 गायी झाल्यावर आता मात्र चमत्कार झाला. एक बैल त्याला बोल, धर्म आहे. बैल बोलला, धर्मरूप आहे. त्यामुळे धर्म आता बोलू लागला. एवढा कर्माचा अनुष्ठान तीव्र झालं आणि त्या धर्माने, त्या बैलाने, त्या वृषभाने 25% ब्रह्मज्ञान त्याला सांगितलं. 1 चतुर्थांश भाग सांगितला की काय आहे, जगन मिथ्यात्वाचा विचार कर, कसं कर, काय कर, ही गोष्ट त्याला सांगून दिली. तो पुन्हा गुरुजींकडे आला. पूर्ण समाधान नाही ना, पुन्हा आला. कळलं ना तुला एवढं? हा अजून कळेल, जा अजून थोडं करून ये थोडं. तो पुन्हा गेला. हे असं करीत करीत संपूर्ण रीतीने ज्ञानी होईपर्यंत तो बाहेरच आहे. आणि शेवटच्या घटकेला गुरुपाशी आला आणि सगळी चर्चा झाल्यावर गुरुजी म्हणले तर तो मशीत येतोय, संपलं ज्ञान, त्याला झालं ना ज्ञान. हे सगळी असलेली प्रक्रिया मी कशासाठी सांगतोय? ही सगळी असलेली जी प्रक्रिया साधकाच्या ठिकाणी होते ती पहिल्या प्रश्नावरून होते. त्याने जर पहिला प्रश्न वेगळा केला असता तर मुक्त व्हायचंय, सोडवा, ते तात्काळ एका वाक्यात सुटला असता. तिला ब्रह्मज्ञान हवंय म्हणलं की लागली ना प्रक्रिया मागे एवढी मोठी. त्यामुळे त्याची मागणी नाही, मुक्त होणं ही मागणी आहे. मुमुक्षा काय आहे? मोक्षाची तीव्र इच्छा. तिथे हे शब्द आहे. मोक्षाची इच्छा म्हणजे जीवब्रह्मैक्य ज्ञान हवंय, त्याला ते लागणार आहे. दृढ अपरोक्षच लागणार आहे. अवांतर प्रयोजन प्राप्त होणं गरजेचं आहे. ही गोष्ट जरी खरी असली तरी तिथे शब्द काय, मागणी काय, मागणीचं स्वरूप काय, आकार काय? मोक्षाची इच्छा, तीव्र मोक्षाची इच्छा, ती मुमुक्षता, ती हवी आहे. ज्ञानाची इच्छा, जीव ब्रह्मैक्य ज्ञानाची इच्छा, अशा पद्धतीची मागणी तिथे नाही. मोक्षाची तीव्र इच्छा ही त्याच्या ठिकाणची मागणी आहे. त्या मागणीचं असलेलं जे स्वरूप आहे त्या स्वरूपाच्या असलेल्या प्रकाराहून साधनेचा सुद्धा भेद होण्याची शक्यता असते. साधनेचा सुद्धा भेद होतो. त्या दृष्टीने चिंतन करा. अर्जुनानेही भगवंताला प्रश्न केला, उद्धवानेही भगवंताला प्रश्न केला. अर्जुनालाही भगवंताने उत्तर दिलं, उद्धवालाही भगवंताने उत्तर दिलं. मग एकसारखे श्लोक पाहिजे, कशाला तसेच पाहिजे? हा सिद्धांत कुठं बदलणार? भगवंतांनी जे सिद्धांत सांगितले आणि परंपरेने जे कोणी ज्ञानी महात्मे सिद्धांत सांगतील ते सिद्धांत जशाला तसे, त्याच्यात बदल होणार नाही. पण आता भगवंतच सांगतोय म्हणल्यानंतर जशाला तसंच पाहिजे ना ते सगळं नाही. प्रश्नाचं स्वरूप निराळे,
परिस्थिती निराळी आहे, तर उत्तराचा ढंगही निराळा आहे, उत्तराची पद्धतीही निराळी आहे. त्या पद्धतीचं आपल्याला चिंतन करावं लागतं. कोणत्या साधकाचा कशा माध्यमाने उद्धार होतो ही गोष्ट आपल्याला कळत नाही, ही गोष्ट त्या सद्गुरूंना कळत असते. वा कदाचित अशीही स्थिती असते की गुरूंनाही माहित असते याचा उद्धार कसा होईल, ते निश्चित माहित नाही. ईश्वराला माहिती का नाही? ईश्वराला ती गोष्ट माहिती, सर्वज्ञ येतो माहितीये. मग ईश्वर त्या गुरूंकडून प्रेरित होऊन एक कार्य काहीतरी करून घेतो, अमुक अमुक गोष्ट कर असं काहीतरी सांगायला लावतो, आणि त्या गोष्टीत तो प्रवृत्त झाला तर त्याला खरंच ज्ञान. ज्ञानी गुरु असला ते काय बघत बसणार आहे का याचं कसं सुटणार आहे कोड म्हणून? नाही, त्यांना काय उपदेश द्यायचा मोकळं व्हायचं, त्यांना देणं घेणं कोणतंही राहिलेलं नसतं. ते उपदेश देण्यापुरते वृत्तीवर येतात, हीच गोष्ट एक महत्वाची असते. त्यामुळे कोणत्याही पद्धतीत चिंतन करत असताना त्यांना माहितीच असतं अशा आविर्भावात जाऊन म्हणून पुढे चालत नसतं. त्यांना माहिती असो अथवा नसो, माझा प्रश्न आहे ना, मला सोडवायचा प्रश्न आहे ना, मग तो मी प्रश्न सोडविला पाहिजे एवढाच काय तो विचार करून आपल्याला त्यांच्याशी शरणागती पत्करावी लागते. श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ अशा असलेल्या गुरूंकडे ही शरणागती पत्करावी लागते. अन्य असलेल्या गुरूंकडे जाऊन ती शरणागती पत्करणं काल व्यय करण्याची पद्धती आहे, आणि तो काल व्यय जर झाला तर त्याचा सुद्धा परिणाम शास्त्रीय कर्म मीमांसेप्रमाणे भोगावाच लागतो. कारण का वेळ कोणाचा घालवला नाही, माझा वेळ होता, माझा मी घालवला. मग तुझा तू घालवलेला वेळ, तुझा असलेला स्वातंत्र्याचा काळ तू घालविलास, अज्ञानात घालविलास, कळून घालविलास. मग तुला तसं तसं फल भोगावं लागेल. का घालवला? तुझा काल तू निर्माण केला होतास का? नाही दिलाय ना, मग घालविला तर त्याचाही परिणाम काहीतरी कर्माच्या सिद्धांताच्या आधारे आपल्याला भोगावा लागतो. त्या दृष्टीने विचार करा. म्हणजेच मला सांगायचे काय, हे सगळं सांगण्याचा हेतू काय आहे? त्या अज्ञानाच्या निवारणार्थ ज्ञानही तेवढंच बलवान असलं पाहिजे, नाहीतर ते अज्ञान जाणार नाही. अदृढ अपरोक्ष असं ज्ञान संपूर्ण अज्ञानाला घालवू शकत नाही. काही भाग गेला असला तरी संपूर्ण रीतीने त्या अज्ञानाचा निराश होणं थोडीशी गोष्ट अवघड होते. त्याला महत् दुःख प्राप्ती आहे असंही, सांसारिक लोकांप्रमाणे त्याला दुःखाची प्राप्ती आहे असंही म्हणता येत नाही, पण आनंदाची प्राप्ती निश्चित झाली नाही ही गोष्ट सांगता येते. सिद्धांताप्रमाणे एवढं सांगता येतं, तू दुःखी आहे का दुःखी नाही हे माहित नाही, पण त्याला निश्चित आनंदाची प्राप्ती झालेली नाही. तो आत्म्याचा आनंद उपभोगू शकत नाही. अशा पद्धतीची त्याची स्थिती आहे. मग त्या अशा असलेल्या स्थितीच्या अधिकाराच्या महात्म्याने काय केलं पाहिजे त्या गोष्टीचं चिंतन करताना सांगतात, यौक्तिक अद्वैत ब्रह्मचिंतन करा. म्हणजे काय करा? ऐक्य साधक युक्तीने जीव ब्रह्मैक्य साधक युक्तीचा विचार करा. काय युक्त्या वापरा, तर्क वापरा, त्याने चिंतन करा, मनन करा, आणि भेद बाधक अशा युक्तीने सुद्धा चिंतन करा. या गोष्टीचा विचार करत असताना थोडासा विचार करावा लागतो, आणि तो विचार करताना या प्रकरणामध्ये अशा युक्त्या सांगितल्या. युक्तीपूर्ण चिंतन करायचे ना, मग युक्त्या सांगितल्या. युक्त्या सांगत असताना ते म्हणतायत, अहमस्मि सदा भामी कदाचिन्नाहम प्रियः ब्रह्मैवाहमद सिद्धं सच्चिदानंद लक्षणं. ब्रह्मामध्ये आणि प्रत्येक आत्म्यामध्ये आहे पण नाही का? आहे पण आहे. ऐक्य साधक युक्ती सांगताय, त्या दृष्टीने विचार करा. एक युक्ती सांगताय, ब्रह्माच्या ठिकाणी अस्तित्व नाही का? सद्रूपता त्याच्या ठिकाणी नाही का? सद्रूपता त्याच्या ठिकाणी आहे. प्रकाशमानता, भातित्व, प्रकाशकता ही त्याच्या ठिकाणी नाही का? ब्रह्माच्या ठिकाणी. त्याच्याच असलेल्या एका सत्तेवरून समस्त असलेल्या जगताच्या चराचर पदार्थांमध्ये अस्तित्व निर्माण झालं आणि प्रकाशकताही निर्माण झाली. भासलेपणा जो निर्माण होतो हे भासतंय ना, दिसतंय ना, अस्तित्व मात्र नाही ना, ते त्याच्या एका सत्तेवरून निर्माण आहे. त्याच्या एका सत्तेच्या आधारे ती गोष्ट आहे. अस्तिपणा सुद्धा
ब्रह्माच्या ठिकाणी जसा माझ्या ठिकाणी मी आहे, ब्रह्मही आहे, सद्रूप आहे, तेही आहे, मी भासतोय, तोही भासतोय. अहमस्मी सदा सदा भामी कदाचित नाहम प्रिय. मी कधीही स्वतःला अप्रिय समजत नाही, कधीही स्वतःला अप्रिय समजत नाही, नेहमी प्रियता माझ्या ठिकाणी राहते. त्याचं उदाहरण देत असा मागे सुद्धा आपण एकदा चिंतन केलं. सगळ्यात जास्ती व्यक्तीचं प्रेम कोणावर असतं? स्वतःवर असतं की इतरांवर असतं? इतरांवर नसतं, स्वतःवर असतं. विस्तारात जायचं. स्वतःवर प्रेम असतं. स्वतःवर प्रेम असतं म्हणजे हातावर प्रेम असतं का, पायावर प्रेम असतं? समजा हाताला रोग झाला आणि डॉक्टरने सांगितलं हात कापला नाही तर मरशील. कापतो ना कापत नाही? कापतो. हात कापतो, पाय कापतो, सगळं कापून टाकतो. मुंडकं शिल्लक राहिलं म्हणजे बाद झालं म्हणतो. कशावर गेला? पुन्हा हात गेला, प्राणावर गेला. अजून कुठे जातो? प्राणाचीही बाजी लावणारे लोक असतात. त्यामुळे प्राणावरही प्रिय आहे, प्राणी प्रिय असंही नाही. आत 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 जात जात ज्यावेळी लक्षात येतोय मनावर प्रेम, तिथेही नाही, आतही गेल्यानंतर लक्षात येतं की याचं असलेलं प्रेम कुठे आहे? याचं असलेलं प्रेम आत्म्यावर आहे. जागृतीत अंतःकरणादी अहंकारादी सगळे व्यवहार आहेत, स्वप्नामध्ये ते व्यवहार आहेत. म्हणून त्या एका असलेल्या आत्म्याच्या सत्तेने प्रियता अहंकारादी मनादी समस्त असलेल्या गोष्टींच्या संबंधाने जरी वाटत असली तरी झोपेत कुठं मन आहे, झोपेत कुठं अहंकार आहे? मी झोपलो आणि जग पुढे झाली, कळत कळत नाही ना. ते झाली नाही युद्ध, किती झाली युद्ध? मी झोपलो असताना झाले, मग कळलं काय? मला उठल्यानंतर कळलं. लाख लोक मेले, मेले तर मेले, बघितलं नव्हतं. काही कळलं? कळत नाही. तिथे कोणत्याही पद्धतीची अवस्थाच नाही ना. मग त्या झोपेमध्ये सुद्धा, गाढ सुषुप्तीत सुद्धा कधी असं वाटलं का की मी माझा अप्रिय झालो म्हणून? का माझं मला प्रियता होती म्हणून आत बसलो होतो मी? ज्या ज्या गोष्टींच्या संबंधाने मी प्रियतेचा निर्णय करतो, म्हणजे हे मला आवडतं वा हे प्रिय, याच्यावर माझं प्रेम आहे, या गोष्टीचा विचार मी करतो, त्या त्या असलेल्या सगळ्या गोष्टींची समाप्ती ही सुषुप्तीत होते. तेथे बाह्य विषय राहत नाही, जगत राहत नाही, अहंकारादी कोणत्याही वस्तू राहत नाही. सूक्ष्म देहाच्याही पलीकडे कारण देहामध्ये असलेली ती स्थिती आहे सुषुप्ती, गाढ निद्रा. तिथं जाणारी ती परिस्थिती आहे, तिथली अवस्था आहे. तिथे मी पण आहे ना, आपल्याला जाणवतं ना, सिद्ध अनुभव आहे ना. झोपेतनं उठलेला मनुष्य काय म्हणतो? उठल्यानंतर जरी म्हणत असला तरी झोपेत असलेला अनुभव सांगतोय. मी गाढ झोपलो होतो, हे ज्ञान झालं कसं? जर तो गाढ झोपला होता. आता गंमत अशी आहे, तिथे ज्ञान होण्याची प्रक्रिया नाही. सुषुप्ती तिथे ज्ञान होऊ शकत नाही. समजा जर विचार केला की सुषुप्तीत ज्ञान होते, अंतःकरण मानावं लागतं. कारण का आतली सामुग्री काही ज्ञानाची एक अंतःकरण, ते जर तिथं मानलं तर सुषुप्ती बाधित होते, सुषुप्ती नाही. आणि आपल्या असलेल्या अनुभवाचा विचार केला, मी गाढ झोपलो होतो, मला काही कळत नव्हतं, या अनुभवाचा विचार केला तर निश्चित मानावं लागतं तिथे काहीतरी ज्ञान मला झालं होतं म्हणून. मग तिथे ज्ञान झालं होतं म्हणजे काय? असलं ज्ञान झालं नाही याचा विचार करावा लागतो की तिथे अज्ञान नावाचा उपाधी शिल्लक आहे. कारण ते हे म्हणजे काय? अज्ञान तर निघून जात नाही ना. झोपला, झोपेपूर्वी जी स्थिती होती बुद्धीची, झोपेतून उठल्यानंतर तशाच तसंच आहे. अज्ञान तर जशाच तसंच आहे. जागृत अवस्थेत असलेला पुरुष, स्वप्नावस्थेत असलेला पुरुष आणि सुषुप्ती अवस्थेत असलेला पुरुष, अज्ञानाची समसमानता तिन्ही अवस्थेत जशाला तशी येते. अज्ञान आहे ते ना, अज्ञान पुढे जाते. पण सुषुप्ती मधला जो देह आहे, जो कारण देह म्हणून सांगितला, त्या कारण देहाच्या संबंधाने अज्ञानाची स्थिती, अज्ञान तिथे राहते. अज्ञानमयता स्थिती आहे आणि ती अज्ञानमयता आत्म्याच्या सामोरी आहे.
आत्मा आहे का नाही तिथे? आता तुम्ही विचार करा, 3 देह आहेत, आवरण आहे, 3 देहाचे आवरण आहे, आणि त्याच्या पलीकडे राहणारा कोण आहे? आता राहिलं काय? सूक्ष्म देहही संपला, मनही संपलं, सगळं संपलं. अज्ञान आहे, आवरण आहे. आवरणाच्या पलीकडे काय? जी वस्तू झाकलेली आहे, ज्याने झाकली त्याच्या आत काय राहील? झाकलेली वस्तूच राहील. अज्ञान कुणावर आहे? अज्ञान कशाच आहे? कुणावर आहे हा प्रश्न नंतर. अज्ञान कशाच आहे? आत्म्याचं अज्ञान आहे. मला आत्मा मी कोण आहे कळत नाही, आत्म्याचं मला अज्ञान आहे. मग ते अज्ञान राहील कुठं? दुधाची पिशवी झाकायची आहे, मग त्याच्यावर मी एक काहीतरी पातेलं टाकलं, कुठं राहिलं पातेलं? दुधावर राहिलं का? दूध सोडून बाजूला राहतं. आत्म्याचं अज्ञान आहे म्हटल्यानंतर ते अज्ञान राहील कुठं? ते आत्म्यावरच राहील ना. मग आत्मा आहे, जो मी आहे असा सिद्धांत आपल्याला सिद्ध करायचा असतो वा सिद्ध आहे. त्या एका असलेल्या माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी अज्ञानाची असलेली जी स्थिती आहे, त्या एका स्थितीवरून आम्हाला लक्षात असं घ्यावं लागतं की तिथे असलेला जो मी, तो यांचा सगळ्यांचा जो प्रकाशक म्हणून पुढ्यात येतो. अज्ञान का होईना प्रकाशित व्हावं लागतं. अज्ञानाचंही ज्ञान व्हावं लागतं का? व्हावं लागत नाही. अज्ञानाचंही हे खांब वगैरे दिसतात, कोणाच्या तरी सत्तेने दिसतात का? दिसत नाही. दिसतात ना. मग अज्ञान तिथे आहे म्हणायला खाली काहीतरी सत्ता लागेल का? लागणार नाही. अज्ञान कोणावर तरी आहे म्हणायला ती सत्ता आहे का? सत्ता नाही. ती सत्ताच माझी आहे म्हटल्यानंतर त्या एका असलेल्या सत्तेचा विचार करा, त्या एका असलेल्या आत्म्याचा विचार करा. तिथे मी झोपलो होतो हा जो काही प्रकार मी नंतर सांगतोय, तो प्रकार बाहेर येत असतानाच्या अहंकाराधिकांच्या योगाने, पण होतो मी काय? तिथे मी एवढाच होतो ना. आत्मा म्हणजे काय? मी एवढाच आहे ना. मग मी आहे हे ज्ञान तिथलं सिद्ध आहे का? सिद्ध नाही. आत्म्याचं ज्ञान सिद्ध आहे का? सिद्ध नाही. आत्मा थोडीच जाणार आहे. अज्ञान असलं काय? कारण देह असला काय? सूक्ष्म देह असला काय? आणि अजून कोणता स्थूल देह असला काय? ते काय कुठे काही निघून जाणार आहे का? ते निघून जाणार नाही. कितीही दुधाच्या पिशवीवर, दुधाच्या भांड्यावर हजारो पातेले ठेवले, दूध कुठे निघून जाणार आहे खालचं? जेवढे काढताल तेवढे जवळ जातात. मग कारण देहवान झालेला जो पुरुष की जो सुषुप्ती अवस्थेत घडला, कितीही झोपला, कितीही काळ झोपला, जागा होऊन पुन्हा म्हणतो ना मी. मग तो मी कोण आहे? तो मी म्हणजे तो कारण देह नाही. कारण का त्या कारण देहामध्ये अवस्थाच काही नाही, ज्ञान होण्याची प्रक्रियाच काही नाही. मग जो मी आहे तो सगळ्यांचा प्रकाशक, अनुश्चितता त्याला जी प्राप्त होते, तो मी तिथेही उपस्थित आहे. त्यामुळे मला पुन्हा ते सांगता येतं आत्मा ज्ञानरूप आहे. त्यामुळे ते ज्ञान मला पुन्हा विकृत होईल, मिश्रित होईल, काहीतरी बदल होईल, पण ते पुन्हाही मला सांगता येतं. माझा सिद्ध जो अनुभव आहे त्या अनुभवावरून मला सांगावं लागतं. मी झोपलो होतो, सुखाने झोपलो होतो, काही कळत नव्हतं, काही कळत नव्हतं हा अज्ञानाचा भाग, आणि मी झोपलो होतो हा अनुभव, आणि त्यातला मी खरा. अप्रियता आली का? आपला मुद्दा तिथे. एवढ्या गाढ सुषुप्तीत गेला तरी अप्रियता आली का? नाही आली. अप्रियता येत नाही. मला कधीच मी अप्रिय वाटत नाही. म्हणजे प्रियता कोणाच्या ठिकाणी आहे? माझ्या ठिकाणी प्रियता आहे का नाही? माझ्या ठिकाणी प्रियता आहे. ब्रह्माच्या ठिकाणी सुद्धा प्रियता आहे. शास्त्र सांगतंय तो अस्तित्ववान आहे, त्याच्या ठिकाणी भातित्व आहे, आणि त्याच्या ठिकाणी प्रियता राहते. आणि त्या गोष्टी, ती लक्षणं माझ्याही संबंधाने येतात. मीही अस्तित्ववान आहे, मीही प्रकाशक आहे. जागृती, स्वप्न, सुषुप्तीचा प्रकाशक कोण? मीच आहे. तो सगळ्याचा असला, मी याचा प्रकाशक आहे ना. मला जो देह प्राप्त झाला, मला जो उपाधी प्राप्त झाला, त्याच्यातून प्रकाशकतेचा निर्णय मला करता येतो ना. मीही प्रकाशक आहे आणि मीही अप्रिय स्वतःला नाही, मीही प्रिय. लक्षण साम्यात एकत्व सिद्धी, सच्चिदानंद लक्षण हे दोघांच्याही ठिकाणी सिद्ध होतं. त्यामुळे प्रत्येक आत्मा आणि ब्रह्म एक आहे असं आम्ही म्हणतो. म्हणून म्हणतात ब्रह्मैवाह मतसिद्धम, तोच ब्रह्म आहे असं चिंतन करा. ऐक्य साधक युक्ती सांगितली. लौकिक अद्वैत ब्रह्मचिंतनाची ही पद्धती आहे.
ऐक्य साधक एक युक्ती सांगितली. अजून या युक्तीचा, या श्लोकाचा काय अर्थ कळतोय त्या गोष्टीचं आपल्याला चिंतन करायचे. ऐक्य साधक युक्ती अजून काय आहेत का, भेद बाधक युक्ती अजून काही आहेत का, त्याही गोष्टीचं आपल्याला काही चिंतन करायचे. वेळेची मर्यादा झाली असल्यामुळे आज आपण इथेच थांबू. बाकीचं चिंतन उद्या. पुंडलिक वरदान विठ्ठल तुकाराम. श्रीमद सद्गुरु पुंडा महाराज की जय. श्रीमद सद्गुरु लक्ष्मण महाराज की जय. श्रीमद सद्गुरु नारायण महाराज की जय. श्री सिद्ध सिंहासन पीठ की जय.